खरीप हंगाम मान्सूनपूर्व नियोजन सभा। शेतकऱ्यांना बांधावर खते मिळावीत, पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांचे निर्देश। रत्नागिरी 2 मे 2025 रोजी खरीप हंगाम 2025 साठी मान्सूनपूर्व नियोजनाची सभा जिल्हा नियोजन समिती सभागृहात पार पडली। यावेळी पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी कृषी विभागाला स्पष्ट निर्देश दिले की शेतकऱ्यांना खते, बियाणे, औषधे यासाठी कार्यालय चक्रा माराव्या लागू नयेत, तर ती थेट त्यांच्या बांधावर उपलब्ध झाली पाहिजेत। डॉक्टर सामंत यांनी म्हटलं आहे की औषधे, खते, बियाणे ही दर्जेदार असली पाहिजेत। कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या सोयीसाठी 5 गोदामांचा प्रभावी वापर करावा। त्यांनी खैराच्या 3.7 लाख रोपांची विनामूल्य उपलब्धतेचा आढावा घेतला। उर्वरित मागणीसाठी अतिरिक्त रोपे तयार ठेवण्याचे निर्देश दिले। तसेच खैराच्या झाडांपासून मिळणाऱ्या उत्पन्नाची माहिती शेतकऱ्यांना देण्याचे सांगितले। यावेळी आमदार शेखर निकम, आमदार किरण सामंत, जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेहीना रानडे, उपवन संरक्षक गिरिजा देसाई आणि अन्य अधिकारी उपस्थित होते। कृषी विभागाने तृणधान्य क्षेत्र वाढवण्यासाठी जनजागृती करावी, तसेच ॲग्रिस्टॅक योजनेवर लक्ष केंद्रित करून 15 दिवसात उद्दिष्ट पूर्ण करावे, असेही डॉक्टर सामंत यांनी म्हटलं आहे। शासनाच्या विविध योजनांचा लाभ अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करावेत आणि त्याबाबत माहिती दर 3 महिन्यांनी लोकप्रतिनिधींना द्यावी, असंही त्यांनी सुचवलं आहे। यावेळी कृषी विभागाने जिल्ह्यातील औषधे, खते, भात आणि नारळ लागवडी संबंधीची माहिती सादर केली आणि याचवेळी कृषी प्रदर्शन, आंबा महोत्सव, पशुपक्षी प्रदर्शनाच्या QR कोडचे लोकार्पण करण्यात आले।